नमस्कार, मी प्रेरणा भालेराव. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे बातमीपत्र. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. नांदेड येथे राजू चन्नप्पा हुलगुंडे यांचे आमरण उपोषण सुरू. सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड बांधकाम भवन स्नेहनगर येथे राजू चंपा हुलगुंडे हे आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांचा आढावा घेतला आहे आमचे उपसंपादक किरण जोंधळे यांनी. पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त. या ठिकाणी आपण आमरण उपोषण करत आहात. या आमरण उपोषण करण्याच्या पाठीमागची आपली काय भूमिका आहे? मी राजू चन्नप्पा हुलगुंडे, राहणार माळवटा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, तारकळस पालम रोडचं काम केलेलं आहे. मी 22 महिने आझाद मैदान उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्रीचं पद भेटलं त्या एकनाथ शिंदे साहेबांना, तेव्हा साहेबांनी माझं उपोषण सोडविलं आणि मुख्य अभियंता पांढरे साहेबाला आदेश केल्यानंतर साहेबांनी ताबडतोब बिल रेकॉर्ड करून द्या म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी कामं करून घेतले त्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. पत्र काढल्यानंतर सलग त्यांनी 2024-25पर्यंत सलग पत्र काढले आणि त्यांनी रिटायर झाल्यानंतर आता मॅडम आलेत, रुपाली राऊळकर गिरासे मॅडम म्हणले की मी 8 दिवसामध्ये माजी सहकार मंत्रींना मुदगल साहेबांना म्हणले मी 8 दिवसात काही निर्णय घेऊन सनी त्यांचं नील करते म्हणले. आणि आता अधीक्षक अभियंता काय करेल आमच्यावर, न त्यांना काम नाही आमचं माहीत काय नाही आणि विनाकारणच आमच्यावर अन्याय करायला लागले. आमची ॲलर्जी खराब करायला, म्हणजे यांनी खोटे नाटे पत्र पाठवून आमच्यावर दबाव आणायला लागले. खोटे नाटे पत्र कोणालाही पाठवून सनी आमच्यावर दबाव आणून म्हणजे याने आत्महत्या करून मरावं आणि यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी तो मुख्य अधीक्षक अभियंता धोत्रे साहेब आम्हाला हे करायला लागले. या उपोषण सोडविते वेळी यानंतरची तुमची काय भूमिका आहे? आता इथून जर उपोषण उठलो, मी मंत्रालयामध्ये अधीक्षक अभियंता साहेबाच्या धोत्रे साहेबाच्या नावानंच मी आत्मदहन करणार मंत्रालयामध्ये. माझ्यावर जर असं अन्याय केलं तर, खोटं नाटक जर केलं तर माझ्यावर मग आत्मदहन केल्याशिवाय मी राहणार नाही. एकंदरच पाहू जाता आम्हाला लवकरात लवकर शासनाने न्याय देण्यात यावा आणि हे उपोषण उठवण्यात यावं. आमच्यावर झालेला जो अन्याय आहे ते दूर करण्यात यावा अशीच या उपोषणकर्त्याची भूमिका आहे. महाराष्ट्र विलाय किरण जोंधळे, कॅमेरामॅन मिलिंद राऊतसह नांदेड.